तरी सुद्धा जुन्या म्हाताऱ्या काठवरते उठीन उभ्या राहतात. एखादी देराने जेठाने सांगे का होताय तो आपला डिकरा आहे, आपला आंडोऱ्यान काय उठी राहणार नाही हो माय, तो आपला देर जेठ सारखा दिकस माय, त्यांसमोर कस काय खाटवर बसू. पहिल्या म्हाताऱ्या डिकरा असल्या तर केजे सुद्धा उठीन उभा राहायचा. हो काय वातावरण होतं महाराज. असं जर कधी असा टोपीवाला बाबा लोकेशले जर देखील आहेत ना, 50 पूर्ण करून देखील ना नवीन पोरगिनी असा टोपीवाला बाबा असले, जर तो बाबा दिखी घ्या तरी मन माय ना असं तोंड तीर्प करीन उभी राहाय रस्त्यावर. पहिले त्या बाबाला निघ जाऊ दे आणि मग त्या रस्ता तरी जाय. पहिल्या बाया बसल्या अजून इथलं भारी वातावरण होतं. आता कसं काय गाव म्हणा म्हातारा आहे, एक नाही पाय एक नाही, तरी त्याला दकेश नाही मन माय ना तोंड फिरायला उभी राहाय. नाही माय नाव टी दे मन माय बापना संस्कारले असे तोंड फिरायला उभी राहाय. त्या म्हाताराला निघ जाऊ दे मग जाय मन माय बसले जुन्या माया सांगतील. आता कसं काय वातावरण आहे गाव म्हणा जाऊ द्या हो. आता ते सगळा सासरानं सुद्धा छातीनं बिल्ल मोठा काल करत म्हणले बेकार वातावरण. हा पण मला असं म्हणणं आहे या बहिणीचे दोष देवापेक्षा आपण बी आपला मग खूप शोधायला पाहिजे. पहिला ज्या सासरा होतात ना दादासाहेब सरपंच साहेब, पहिला सासरा असा होतात ना, सुनबाईना समोर सख्खी बायकोले सुद्धा बोलायला घाबरे. नको म्हणा जर बोला मग तोल घ्या मन सुनबाई काय विचार करी माय मन सासराला काय सुमाराने काय बी बोललेस. स्वतःनी बायको सगळी बायकोन संगे सुद्धा बोलायला घाबरे माणूस. म्हणजे जवळजवळ बायको सगळीच राहत बा बायकोन संगे सुद्धा बायकोन संगे बोलायला घाबरे ना पहिला म्हातारा सुनबाई समोर. नाही हो मन सुनबाई काय अंदाज लय मन सासराला काय सुमाराने काय अक्कल नाही मन सासू काय बी बोलत. हो असा सासरा होतात म्हणे सुनबाई बी पदर बी लिहिली आहेत. हो आता ना नवीन ज्या राव द्यावा नाही यंदा काही कवाय ना. हा पट्ट्या काटा शिलगाय टाकण्यात आले. आणि एक बी गाणं काय जनाबाईना लिखेल नाही काय मीराबाईना लिखेल नाही दादासाहेब. अख्खा लबाड गाणं राहतात. तुम्ही ते एक गाणं म्हणते बहिणी लगीन मा नवरीना बाप घोडे उन्हा वाजा गैरत उन्हा आणि मोती पैरत उन्हा. खरं रास का बहिणी वाजा गैरत उन्हा मोती पैरत उन्हा खरं राहते. नवरीना बाप घोडे उन्हा आई खरं रास एक नंबरची लब्बड जात रास आई. एवढं बरं आहे उदाहरणाने बाया नाही येत तशा. आणि बड्या बहिणी चांगल्या आहेत बिचारा. मी तर त्यांना सांगला ना बहिणीवर आणि अख्खी 100% रक्कम अटकेल शिवणी कोण बरेल घर मग ती झाली. तुम्ही चांगल्या आहात बहिणी तुम्हाला चांगल्या. खरं तर मी हा विषय मांडत असताना या महिला मातांना मी इतकं विनोदात बोलून घेतो ना बाबा, तरी पण बिचाऱ्या बाया अशी जे राहिले ते शेत बी बाई राग करत नाही म्हणे माया बहिणीसले माहिती आहे. खरं तर मी काना देशाचा मुलगा आहे आणि ते मला ॲक्सेप्ट करून घेतात माझं बोलणं. कारण काय माहिती आहे का, मायच्याकडे लेकरांना जाऊन माईंकडे जर पोरग घे दाखलं बोबडे पोरग आणि माईंजोडे जर त्यांनी काकर मागाना तरी माय बरोबर भाकर देस. कारण लेकरूनी भाषा मायले कडस. तसं म्हणा काना देशने माय असले म्हणे भाषा कडत असेल मनीषीन बिचारे आशेषने जे राहिले ते जाऊ दे माय तो मजाक म्हणेन बोलस विनोद मनीषने बोलत. असं तुम्ही बोलता का 3 दिन घर जाईन जेवण नटाया बटावून आपलं कुठं धकच. कारण मी पोऱ्या बनीन बोलत म्हणजे मला धकीच असं. हो बिचाऱ्या सहज बोललेच नाही तरी ऐकले ते लबाड लुबाडीतलं बोलच नाही मी तरी हा म्हणले ते म्हणे माया. एक बी बाई राग करत नाही बिचाऱ्या. बोलू ना बहिणी सुन मग राग नाही आहे तुमले राग नाही करत ना बहिणी बोलू ना मग. बाकी ना बाया बोला महाराज बोला ना मागे ना बाया बोल बोल आमले माहिती तू नीच आहे तू किडा पाडशी बोल. जरा भारीत बिचारा म्हणे माया बहिणी बोलता सैन करले तिसऱ्या माले. खरं तर तुम्हाला बोलेल एवढा रविकिरण महाराज मोठा नाही दादाश्री वाक्सर. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान. हा अधिकार तुमचा आहे. माझ्यासारख्या लेकरांना तुम्हाला काय बोलायचं. तुमचा अधिकार खूप मोठा आहे. माझ्यासारख्या हो कमी वयाच्या माणसांना तुम्हाला काय बोलायचं तुमचा खूप मोठा अधिकार आहे. पण मी जे बोलतो ना एक विनोद म्हणून बोलतो. बोलू ना बहिणी सोन मग राग नाही करत ना पक्का ना मायच्यान. खरंच बिचारा मावल्या खरंच सैन करले बोलता सैन कर. बोलू ना बहिणी सोन राग नाही या ना तुमले. बोलू ना पक्का ना. हा खरं सांगू का बहिणी तुम्ही जात कर लबाडत राहतो. याच ना गानाच मला बाडी याच ना घर मला बाडी त्याची गली आली मला बाडी आणि रडा माबी लबाडीत रास. पहिले ते गानाच मला बाडी तुम्ही कोणती
आमना दोंडाचं मग लग्न चालू होतं, मागली गेली माईक बाई गाणं म्हण राहते नवर देऊन करता. इथं तैनो ना मना दादा उना निमित्ते समजी गऊना माय मना हिरो उना. तर तैनो ना मना बापू उना निमित्ते समजी गऊना माय मना गोविंदा उना. मी म्हणतो आपले मुंबई जाणं काही शक्य होत नाही, आपल्या गावामा गोविंदा या देखील म्हणतो मी. पायटामा थंडा पाणी काय अंग धुईले ना गोविंदादा खाणं. जी काकू गाणं म्हणतात म्हणतात काकू मला गोविंदादा काढू बहीण म्हणतं.